तर आज गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस होता. सकाळी देवांचा अभिषेक, स्वामींचा अभिषेक केला, पूजा केली, ग्रंथवाचन करून आरती केली आणि नंतर नैवेद्य बनवला. तर गुरुचरित्र पारायण करते वेळी खाण्यापिण्याचे काही नियम आहेत. ठराविकच भाज्या, फळं, धान्य खाल्लं जातं. अगदी सात्विक पद्धतीने नैवेद्य बनवावा लागतो. तर आज नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने रवीने घुसळून आमरस बनवला, बटाट्याच्या काचऱ्या बनवल्या आणि पुरी बनवलेली आहे. सगळा स्वयंपाक बनवून झाल्यावर ताट भरून घेतलं देवासाठी नैवेद्याचं आणि तुळशीचं पान ठेवलं त्याच्यावर. तर या पारायण काळामध्ये म्हणजे 7 दिवस नैवेद्याच्या अशा सात्विक रेसिपीज पाहायला मिळणार आहेत तुम्हाला. तर अशाच रेसिपीज पाहण्यासाठी नैवेद्याच्या शीतल मराठी फूडला नक्की सबस्क्राईब करा.